त्रुटी दूर झालीच पाहिजे. वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे. वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे. लिपिकांचे नामकरण बदल झालंच पाहिजे. लिपिकांचे नामकरण बदल झालंच पाहिजे. जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे. जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे. जय महाराष्ट्र संघटनेचा विजय असो. जय महाराष्ट्र संघटनेचा विजय असो. जय महाराष्ट्र संघटनेचा विजय असो. सर तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? राकेश शांताराम सिरसाट. कोणत्या मागणीसाठी इथं बसलेले आहे? हा, आम्ही ज्या मागणीसाठी या ठिकाणी बसलेलो आहोत, जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी संघटना यांच्या माध्यमातून एरंडोल तालुक्याचा हा आमचा सर्व लिपिक वर्गीय कर्मचारी वृंद आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, म्हणजे लिपिक वर्गाच्या कर्मचाऱ्यांवर बऱ्याच वर्षापासून खूप अन्याय होत आहे. त्या अन्यायामध्ये सगळ्यात पहिली आमची जी मागणी आहे की 4थ्या वेतन आयोगापासून जी वेतन श्रेणीमध्ये असलेली तफावत, म्हणजे तेव्हापासून जी तफावत निर्माण झालेली आहे ती लिपिक वर्गासाठी, ती तफावत पहिले दूर करावी असा विषय आहे. त्याच्यानंतर जशीच तशी जुनी पेन्शन योजना जी आहे ती लागू करण्यात यावी, कारण बरेच नवीन कर्मचारी आहेत. आता त्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये हा दृष्टिकोन एक आमच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे संघटनेची ही प्रमुख मागणी आहे की जशाच तशी जुनी पेन्शन योजना ही सुरू करावी. त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांना जो अनुकंपा तत्वावरचे जे कर्मचारी त्यांना आपण नियमित या पदावर घेण्यात यावं आणि वेतन श्रेणीत जी तफावत आहे ती तफावत लवकरात लवकर शासनाने दूर करावी, ह्या प्रमुख मागण्या आमच्या या संघटनेच्या आहेत. संघटनेचा एक आम्ही हे घेऊ इच्छितो. आतून दादा संघटनेच्या मागण्यांचा एक जयघोष घेऊया. वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे. वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे. वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे. लिपिक संवर्गाचे नामकरण बदल झालेच पाहिजे. लिपिक संवर्गाचे नामकरण बदल झालेच पाहिजे. एकच मिशन जुनी पेन्शन. एकच मिशन जुनी पेन्शन. एकच मिशन जुनी पेन्शन. एरंडोल येथील पंचायत समितीच्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या न्याय्य हक्कासाठी पुकारलेल्या आंदोलनाचा हा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे मांडता येईल. अहवाल. लिपिक संवर्ग व पंचायत समिती कर्मचारी एरंडोल. महाराष्ट्र शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून एरंडोल येथे सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात आले. प्रशासनाचा कणा असलेल्या लिपिक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता. प्रमुख मागण्या: वेतन श्रेणीतील तफावत. 4थ्या वेतन आयोगापासून लिपिक संवर्गाच्या वेतनात असलेली तफावत करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणे. जुनी पेन्शन योजना. सर्वांना जशास तशी जुनी पेन्शन योजना लागू करणे. अनुकंपा नियुक्ती. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुकंपा प्रतीक्षा सूचित असलेल्या सर्व उमेदवारांना जुनी पेन्शन लागू करणे. गोदावरी महामंडळाला स्वायत्त करताना वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीप्रमाणेच कोषागार कार्यालयामार्फत करणे. आंदोलनाचा टप्पा: 16 फेब्रुवारी 2026 ते 22 फेब्रुवारी 2026 सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाजात सहभाग नोंदवला आणि निवेदनांचा पाठपुरावा केला. 23 फेब्रुवारी 2026 पासून मागण्या मान्य न झाल्याने बेमुदत संपूर्ण काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी व सहभागी सदस्य. आंदोलनाचे नेतृत्व खालील पदाधिकाऱ्यांनी केले. अध्यक्ष श्री योगेश अरुण पाटील. उपाध्यक्ष श्री राकेश शिरसाठे. सचिव श्री सुनील सदाशिव महाजन. सहसचिव श्री किशोर तुकाराम बोरसे. खजिनदार श्री रवींद्र छगन धनगर. सहखजिनदार श्री अमोल ऐतबार तडवी. प्रसिद्धी प्रमुख श्री अतुल विक्रम पाटील. श्री रवींद्र विठ्ठल नागवे. सल्लागार श्री ज्ञानेश्वर शिवदास माळी. श्री निलेश मधुकर पालवे. महिला समन्वयक श्रीमती रत्नाबाई बबन वंजारी. श्रीमती हेमलता जगन्नाथ बिरारी. इतर सहभागी सदस्य श्री अमोल बाविस्कर. श्री वेतन वानखेडे. श्री प्रमोद चौधरी. श्री मनीष निंबाळकर. श्री हेमंत मगर. श्री रघुनाथ पाटील. श्री महेंद्र वाणी. श्री ए सय्यद. श्री निलेश पाटील. श्री महेश पाटील व इतर कर्मचारी. हे आंदोलन लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडण्यासाठी पुकारण्यात आले असून एरंडोल पंचायत समितीतील लिपिक वर्गीय कर्मचारी यात पूर्ण ताकदीनिशी उतरले आहेत.